शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी म्हटले तरी काही हरकत नाही, कारण की बघा एकंदरीतपणे PM किसान सन्मान निधी 21वी किस्त ट्रान्सफर बघा शेतकरी मित्रांनो 21वा हप्ता आजपासून वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे पात्र लाभार्थी जे शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे PM किसान योजनेचा 21वा हप्ता आजपासून वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये 16 जिल्ह्यांची यादी आतापर्यंत स्क्रीनवरती सांगितलेली बघा कोणकोणते 16 जिल्हे आहेत ते आज याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, कारण की तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगितलं तर तुमच्या जिल्ह्यात PMचा 21वा हप्ता जमा झालेला आहे का नाही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगितले जाईल। बघा त्याचप्रमाणे कोणकोणत्या जिल्ह्यात 21वा हप्ता PMचा 2000 रुपये जमा झालेला आहे सर्व काही बातमी बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। PM किसान योजनेचा 21व्या हप्त्यातील प्रतीक्षेतील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे त्यांच्या बँक खात्यावरती DBT बघा DBT मार्फत त्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे पैसे पडायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे पात्र लाभार्थी जे शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो DBT मार्फत तुमच्या बँक खात्यावरती हप्ता जमा केला जाणार। यात सर्वात प्रथम बघा काय सांगितलेलं आहे बघून यात अटी व शर्ती लावण्यात आलेल्या आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार सर्व काही बातमी बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। शेतकऱ्यांना दसरा गोड शेतकरी मित्रांनो तुम्ही ज्या नमो PMच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होता तो हप्ता म्हणजेच 5 मिनिटांपूर्वी राज्य शासनाने व केंद्र शासनाने मिळून तुमच्या बँक खात्यावरती DBT मध्ये 21व्या हप्त्याचे 2000 रुपये इतकी रक्कम तुमच्या बँक खात्यावरती वितरित केली आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलं असेल तरच तुम्हाला नाही का 21वा हप्ता जमा केला जाणार। म्हणजे तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं असेल बघा PM किसान बघू शकता PM किसान सन्मान निधी 21वी किस्त ट्रान्सफर बघा शेतकरी मित्रांनो 21वा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा केलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो 21व्या हप्त्यातील सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय राज्य शासनामार्फत व केंद्र शासनामार्फत घेण्यात आलेला आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो राज्यातील बहुतांश मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे, त्यासाठी केंद्र शासनाने हा हप्ता लवकरात लवकर जमा केलेला आहे असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलं होतं बघा यासाठी अटीवर शर्ती लावण्यात आलेल्या आहे। बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही यात बसत असाल तरच तुम्हाला 21वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे व अटी व शर्ती कोणत्या आहेत सर्व काही सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। बघा 21व्या हप्त्यासंबंधित काही अटी व शर्ती लावण्यात आलेल्या आहे। बघा शेतकरी मित्रांनो त्यासाठी 2000 रुपयासाठी तुमच्या बँक खात्यावरती पडणार आहेत। म्हणजे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही 21वा हप्ता पाहिजे असतील तर तुम्हाला अटी व शर्ती लावण्यात आलेल्या आहे। केंद्र शासनामार्फत काही अटी व शर्ती आहेत, त्या जर तुम्ही या अटी व शर्तीत जर बसत असाल तर तुमच्या बँक खात्यावरती 2000 रुपये जमा केले जाणार आहेत। म्हणजे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या अटी व शर्ती जर झाले असेल तर तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। बघा 21व्या हप्त्यापोटी केंद्र शासनाने 3600 कोटी रुपयाचा निधी वर्ग केला असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी 5000 रुपये हेक्टरी तर मिळणारच, पण PM किसान योजनेमार्फत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचं काम केंद्र शासनामार्फत करण्यात आलं आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तर 5000 रुपये बघा 5000 रुपये इतकी रक्कम तर मिळणार, परंतु केंद्र शासनामार्फत PM किसान योजनेचे 2000 रुपयाचा हप्ता तर मिळणार। या संबंधित शेतकऱ्यांसाठी मोठा खुशखबर म्हटली तरी काहीच हरकत नाही। बघा यासाठी काही जिल्ह्यांची यादीसुद्धा निर्गमित करण्यात आली आहे। बघा कोणकोणते जिल्हे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। बघा यात सर्वात प्रथम बीड जिल्ह्याचं नाव येतं, कारण की शेतकरी मित्रांनो बीडमध्ये अतिप्रमाणात नुकसान झालेलं होतं, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय राज्य शासनामार्फत घेण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे बघा बीडमधील बहुतांश भाग तसेच गेवराई असेल बघा गेवराईमधील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो मराठवाड्यातील बीड असेल तसेच धाराशिव बीडमधील आष्टी असेल बघा आष्टी पाटोदा शिरूर या तिन्ही मतदारसंघ जे विधानसभाचे मतदारसंघ आहे या मतदारसंघात अतोनात नुकसान झालेलं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत केलेला आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही PM व नमोचे पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर नमोचा हप्ता आजच म्हणजे 7वा हप्ता तर वितरित झालेला आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो 8 सप्टेंबर रोजी 7वा हप्ता वितरित झालेला आहे। म्हणजे 8वा हप्ता केव्हा मिळणार शेतकरी प्रतीक्षेत होते, परंतु 8वा हप्त्याची अद्यापही तारीख जाहीर केलेली नाही। बघा नमोच्या हप्त्याबद्दल तुम्हाला
जेव्हा हप्त्याचं अपडेट येईल तेव्हा कळवलं जाईल, परंतु आता नमोचा हप्ता अद्यापही जमा केला जाणार नाही. परंतु PM बघा, PMचा हप्ता तर आजपासून वितरित झालेला आहे बघा. आजपासून हप्ता वितरित झालेला असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे राज्य शासनामार्फत केले गेलेलं आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर बघू शकता, PM किसान सन्मान निधी 21वी किस्त ट्रान्सफर. बघा शेतकरी मित्रांनो, 21व्या हप्त्याचं किस्त ट्रान्सफर म्हणजेच हप्ता ट्रान्सफर केलेला आहे. पात्र लाभार्थी शेतकरी जे असतील त्यांच्या बँक खात्यावरती, जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे 2000 रुपये इतकी रक्कम जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत केला गेलेला आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही PM व नमोचे पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर नमोचा अद्यापही हप्त्याची तारीख नाही झालेली, परंतु नमोचा जो हप्ता आहे त्याची तारीख आता जाहीर करणार असल्याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज PMचा तर हप्ता आज जमा केले जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत झालेला आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा त्याचप्रमाणे जे 21वा हप्ता आहे त्यासाठी अटी व शर्ती लावण्यात आलेल्या आहे. बघा अटी काय आहेत बघा, त्यासाठी तुम्ही 20 हप्ते म्हणजे जे PM किसानचा 20 हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले असावेत. बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या बँक खात्यावरती PM किसान योजनेचे 20 हप्ते जर जमा झाले असेल तर यासाठी तुम्ही पात्र आहात. बघा एक पात्रता पूर्ण झालेली आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, एक पात्रता जरी जी पूर्ण झालेली आहे. बघा यासाठी दुसरी पात्रता काय, जर तुम्ही फार्मर ID बघा, फार्मर ID जर तुम्ही काढलेलं असेल तर तुम्ही यासाठी दुसरी पात्रता ही पूर्ण केलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही फार्मर ID काढलेली नसेल तर तुमच्या बँक खात्यावरती 2000 रुपये तर जमा केले जाणार नसून तुम्हाला यापासून वंचित राहावं लागेल. या योजनेपासून जर तुम्ही वंचित राहिले तर तुम्हालाच या योजनेचा फायदा होणार नाही व तुम्ही या योजनेचे 2000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये DBT बघा, DBT अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही PMचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं फार्मर ID काढणं अत्यंत आवश्यक आहे. फार्मर ID काढल्यास तुम्हाला नमोच्या हप्त्यालाही काही अडचण येणार नाही व PMचा हप्ता असेल किंवा पीक विमा असेल बघा, पीक विमा असेल तेही तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही फार्मर ID काढलं तर यात तुमचाच फायदा आहे, कारण की शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने तसा केंद्र शासनाने मोठमोठ्या योजना काढलेल्या आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य शासना व केंद्र शासनामार्फत केला गेलेला आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय हा राज्य शासनामार्फत घेण्यात आलेला असून शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपये जर जमा होणार आहेत, परंतु केंद्र शासनामार्फत PMचे 2000 रुपये आजपासून वितरित झालेले आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, यात तिसरी शर्त आपण बघणार आहोत, तुमचं KYC अपडेट. बघा KYC बघा शेतकरी मित्रांनो, KYC अपडेट असणं अत्यंत आवश्यक आहे. बघा KYC अपडेट जर असेल तर तुम्ही पात्र शेतकरी आहात. बघा पात्र शेतकरी आहेत, अन्यथा तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे ही रक्कम जमा केली जाणार नसून तुम्हाला यापासून वंचित राहावं लागेल. म्हणजे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंतही KYC केली नसेल, बघा आता अद्यापही KYC केली नसेल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे पीक विम्याची रक्कम तथा नमोचा हप्ता असेल किंवा PMचा हप्ता असेल कोणताही हप्ता जमा होणार नाही. बघा शेतकरी मित्रांनो, हे 4 अटी बघा. पहिली अट 20 हप्ते पात्र शेतकरी. बघा त्यानंतरची अट आहे की तुमचं फार्मर ID असेल. त्यानंतरची अट आहे की तुमचं KYC अपडेट असेल व तुमचं पेमेंट चेक असेल. बघा पेमेंट चेक म्हणजेच की तुम्हाला 20 हप्ते तर मिळाले, परंतु त्यामध्ये एखादा हप्ता बाउन्स म्हणजे की त्या हप्ता मिळालेला नाही असा जर तुमचं असेल तर तुम्हाला यामध्ये वगळण्यात येणार आहे. बघा व तुमच्या घरात PMच्या 2 व्यक्ती जर लाभ घेत असेल
तरही तुम्हाला हप्ता मिळणार नाही. जर तुमच्या घरात 2 व्यक्ती जर पी एमचा लाभ घेत असेल तरीही तुम्हाला हप्त्याचे पैसे मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही PM नमो शेतकरी योजनेचे पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटले तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा करून शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे राज्य शासनामार्फत केले गेलेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हे सरकार राज्य शासनामार्फत तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केले गेलेला आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, या संबंधीचं महत्त्वपूर्ण अपडेट असं होतं की शेतकऱ्यांना आजपासून वितरित केलेला जो निधी आहे तो तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत व तसा केंद्र शासनामार्फत जमा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व तुम्ही आजचा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत असाल तर आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. रोजच्या रोज ठळक महत्त्वपूर्ण असं अपडेटसाठी आम्हाला सबस्क्राईब नक्की करा. भेटत राहता अशाच नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.